शतकापासून मनात साचलेलं दुःख थोडं मांडणार आहे. शतकापासून मनात साचलेलं दुःख थोडं मांडणार आहे. टिळक महाराज तुमच्यासोबत आज थोडं भांडणार आहे. माझ घरातल्या मखरातून तुम्ही थेट मला रस्त्यावर नेलत. तुम्ही थेट मला रस्त्यावर नेलत. मंडप सजावटीचा थाट मांडून एका वर्षात पॉप्युलर केलं. तेव्हा नव्हतं मनात माझ्या सुख असं सांडणार आहे. टिळक महाराज तुमच्यासोबत आज थोडं भांडणार आहे. जोरदार व्याख्याने मेळे स्पर्धा सगळे अजून आठवणीत आहेत. सुपा एवढ्या कानात अजून हिराबाईचे सर्ज साठवणीत आहेत. हिराबाई अन मुन्नी मधला फरक आज मांडणार आहे. टिळक महाराज तुमच्यासोबत आज थोडं भांडणार आहे. दानपेटीत पडलेलं नाणं अधिक खळकन वाजत होतं. माझ्यासाठी दिलेलं दान माझ्याच अंगी लागत होतं. माहीत नव्हतं भक्त मला सोन साखळ्यांनी बांधणार आहेत. टिळक महाराज तुमच्यासोबत आज थोडं भांडणार आहे. नवसाच्या इच्छा ऐकून आता कान किटले माझे. अर्धोन्मिलित झालेले डोळे केव्हाच मिटले माझे. त्यांच्या सगळ्या इच्छा आता तुमच्या कानात सांगणार आहे. टिळक महाराज तुमच्यासोबत आज थोडं भांडणार आहे. विसर्जनाची मिरवणूक आधी काही तासच चालत होती. लवकर या असं सगळी मनापासून बोलत होती. यंदा म्हणे मिरवणूक ही दिवस लांबणार आहे. टिळक महाराज तुमच्यासोबत आज थोडं भांडणार आहे. टिळक महाराज पुन्हा सारं पहिल्यासारखं होईल का? पुढल्या वर्षीची चिंता सोडून सुख फक्त राहील का? नाहीतर पुढल्या वर्षी कैलासवरच मी नांदणार आहे. टिळक महाराज तुमच्यासोबत आज थोडं भांडणार आहे. मित्रांनो, आपल्या लाडक्या बाप्पाचे मनोगत तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. जर कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच कविता घेऊन येत राहू. तोपर्यंत पाहत राहा @जर्नी ऑफ पोएम्स म्हणजे प्रवास कवितांचा. धन्यवाद.